उमेदवारी निश्चित झाली आहे असंही कळतंय सूत्रांकडून। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे। आपण पाहतोय अजित पवार आज नाशिकच्या जागेचा आढावा घेणार आहेत आणि छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ओबीसी चेहरा म्हणून देश पातळीवर छगन भुजबळ यांचा निश्चितच महायुतीला फायदा होईल अशी गणित जुळवून छगन भुजबळ यांची उमेदवारी ही दिल्लीमधून निश्चित झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। जवळपास त्यांच्या उमेदवारीवर निश्चिती झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात अजित पवार आज नाशिकच्या जागेचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे सुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळ हे सुद्धा आग्रही असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून आलं। मात्र आता दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याचं कळतंय। काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन केलं होतं, मात्र सध्या तरी छगन भुजबळ यांचं नाव समोर येतंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा जाणार असल्याचं कळतंय आणि थेट दिल्लीमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये। अजित पवार आज नाशिकच्या जागेचा आढावा घेणार आहेत आणि छगन भुजबळ हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अधिक जाणून घेऊयात आपण आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ काही वेळापूर्वीच पुण्यात दाखल झालेले आहेत आणि ते आता महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात अजित पवार छगन भुजबळ यांची बैठक सुद्धा होणार आहे। जसं काल अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं की नाशिकच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत माझी बैठक होणार आहे आणि काल छगन भुजबळ काल येणार होते, मात्र काल येऊ शकले नाहीत। छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेतनं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय आणि या संदर्भातच आज छगन भुजबळ समीर भुजबळ हे अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि थोड्याच वेळात या महालक्ष्मी लॉन्समध्ये ही बैठक पार पडणार आहे। ज्या पद्धतीने नाशिक लोकसभेमधून छगन भुजबळांचं नाव हे आता निश्चित मानले जाते आणि या सगळ्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। आता जी काय आहे तर काही वेळापूर्वीच अजित पवारांसोबत पंकज भुजबळ हे बाहेर पडलेले आहेत आणि अजित पवार हे थोड्याच वेळात महालक्ष्मी लॉन्समध्ये परतणार आहेत आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यासोबत अजित पवारांची बैठक होणार आहे आणि याच नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। एकीकडे महायुतीमधला हा नाशिक लोकसभेचा जागा वाटपाचा तिढा आहे तो अद्यापपर्यंत पूर्ण होताना दिसत नाहीये, त्यामुळे छगन भुजबळ यांचं नाव आता पुढे आलेलं आहे आणि या संदर्भात आज नेमक्या काय घडामोडी घडतात जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।